आपण एक बघितलं असेल की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीमधला घोळ संपत नव्हता. काँग्रेस पक्षाला कुठल्याही प्रकारचं विचारात न घेता अंबादास दानवेंची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती. अर्थात ऐनवेळी उद्धव ठाकरे का आले नाही विधान परिषदेमध्ये हा प्रश्न त्यामुळे बाजूला पडला. पण उद्धव ठाकरे खरंच येणार होते का, उद्धव ठाकरे येणारच नव्हते का, या विषयात कुणी फारसं विचार केलेलं दिसत नाही. एकतर सातत्याने संजय राऊत असं सांगत होते की उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये असले पाहिजे आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेत असले तर ते विरोधी पक्षासाठी ते फार महत्त्वाचं असेल. दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्षाने सुद्धा भूमिका जाहीर केली होती की उद्धव ठाकरे येणार असतील तर आम्ही पाठिंबा देणार आहोत. आणि तिसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा एक असं धोरण ठरलेलं होतं की उद्धव ठाकरे आले तर निवडणूक ही बिनविरोध झाली तरी हरकत नाही. मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांची आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली, गुप्त भेट झाली, रात्री 2 वाजता भेट झाली, अशासुद्धा बातम्या येऊन गेल्या. खरं तर देवेंद्र फडणवीसांनी त्यावर अत्यंत जबाबदारीने स्पष्टीकरण दिलं आणि रात्री बेरात्री लपून छपून भेटायची आम्हाला गरज नाही, भेटायचं असलं तर उघड पण भेटू शकतो, असंही फडणवीसांनी जाहीर केलं. त्यामुळं त्या भेटीच्या बातम्यांची हवा सगळी निघून गेली. शेवटपर्यंत मुंबईमधल्या प्रतिनिधींना हे कळालंच नाही की शिवसेनेकडनं उमेदवार ऐनवेळी कोण दिला जाईल. त्यामुळे इथंच खरी गंमत घडलेली आहे. दुसऱ्या बाजूने महायुतीमध्ये असं सांगितलं जात होतं की 10वा उमेदवार देणार, 10वा उमेदवार देणार, 10वा उमेदवार देणार. नेमका तो 10वा उमेदवार होता कोण याचा शोध मात्र कुणालाही लागलेला नाही आणि खरंच ते 10वा उमेदवार देणार होते का इथपासूनची ही चर्चा आहे.